बी मोर. तुला कोणी दिलं? कोणी दिलं हिला? स्वीटू, ऐक ना. दादा, यात काय? तुम्ही जीव द्यायला, तुम्ही स्वतःचं आयुष्य संपवायला केलं होतं. तुम्हीच म्हणायचात ना की काहीही झालं, कुठलंही संकट आलं तरी आपण सगळे एकत्र होत, आपण सगळं तारून येऊ, सगळं छान होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. मग केवळ तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून मी लहानपणापासून आतापर्यंत कुठलंही छोटं मोठं टेन्शन कायम पार केलंय. कारण तुम्ही माझ्या बाजूने कायम उभे होतात. तुम्ही कसे खचलात? माझ्याशी का नाही बोलत? मी इथेच होते ना. मग मला का नाही सांगितलं? दादा, स्वीटू, मला माफ कर. हाय ऐश. हाय मोहित. मोहित नाही ग, मोहित. हाय मोहित. ठीक आहे, हे पण चालेल. ई बापरे. तुला सांगतो, तू पहिल्यांदा जेव्हा माझ्याशी बोललीस ना तेव्हा माझंही असंच झालं होतं. ई बापरे. म्हणजे कसलं भारी आहे तुझा बंगला. हा, बंगला ना. हो, पण तुझ्यापेक्षा जरा कमीच सुंदर आहे. म्हणजे तुला असं म्हणायचंय का की मी लईच भारी दिसते? भारी? अगं तू माझ्यासाठी परम सुंदरी आहेस, परम सुंदरी. थँक्यू. मैत्रीमध्ये नो थँक्यू, नो सॉरी. हाऊ स्वीट. तू असं बोललास की नाही मग मला भेटावंच वाटतंय बघ. अगं मग ये ना, एनी टाइम, कधी ये. तू कधी या बंगल्यात येऊ शकतेस मला भेटायला. आणि तू जर आलीस ना तर हा बंगला अजूनच सुंदर होईल. मोहित, ती कोण आहे तुझ्या माग? माझ्या मागे अशा हजारो आहेत ज्यांना मी मोहित करून टाकतो. माग तुझ्या माग. माझ्या मागे काय? मी आहे इथे, मालविका खानविलकर. हा नोकर आहे माझा. आणि माझं आता याच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. तर तू काय नंतर बोल. मॅम, ओ मॅम, वाचला. फोन वाचलाय, पण तुझी फालतूगिरी अशी सुरू राहिली ना तर उद्या तुला असं फेकून देईन आणि तुला कॅच करणारा कोणी नसेल. त्यामुळे तू वाचणार नाहीस. काय झालं मॅम? काय झालं म्हणजे काय? मी फोन करते, तुला उचलता नाहीये? काय काम सांगितलं होतं तुला? कशाला जायचं त्या चाळीमध्ये? त्या गच्छळ चाळीत जावंसं पण वाटत नाही. तुला हनीमूनला नाही पाठवत, त्या दादड्यावर लक्ष ठेवायला पाठवते, त्याला कंट्रोल करायला पाठवते. कळतंय? कशाला तुम्ही टेन्शन घेताय? ती स्वीटू जरी तिकडे गेली असली तरी ती फार वेळ तिथे नाही थांबणार. आणि तो दादा साळवी काही बोलणार नाही. मुळात त्यांना गप्पा मारायला वेळही मिळणार नाही. तेवढा येईल ती. एरवी स्वीटूला कळलं तर काय होईल? दादानी तोंड उघडलं तर काय होईल? ओमला कळलं तर काय होईल?
असं सांगून सांगून मला पॅरानॉइड करत असतोस ना? हा? आणि तुला पगार कुठल्या कामाचा देते मी सांगितलेलं काम पूर्ण करायचं. तेव्हा मी तुला अंबरनाथला जायला सांगितलं. जा तिथे नाही. येस येस मॅम, येस येस. दादा हे सगळं तुझ्यामुळे झालंय. काय? स्वीटू, तुझ्यामुळे माझे दादा जीव द्यायला गेले होते. लग्नाच्या भर मांडवात तू मला तिकडनं एकटीला टाकून निघून गेलास. काय करणार मग मुलीचा बाप? कसं उत्तर देणार लोकांना? बोल ना. माझं तर जाऊच दे, तू माझ्या आई दादांचाही विचार नाही केलास आणि स्वतःच्या आईचाही नाही केलास. काहीच नाही का वाटलं इतकं स्वार्थी वागताना? एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करून तरी इतक्या निर्लज्जपणे कसा वावरू शकतोस तू? स्वीटू, काही वाटलं नसेल ना तुला? काहीच वाटलं नसेल. हा माणूस तुझ्यामुळे जीव द्यायला गेला, स्वतःचं आयुष्य संपवायला गेला होता. तुला तुला जराही गिल्ट नाहीये का या गोष्टीचं की आपल्यामुळे कोणाला तरी इतका जास्त त्रास होतोय? जर त्या दिवशी माझ्या दादांना काही झालं असतं तर तू स्वतःला माफ करू शकला असतास का? नाही, तू करूच शकला असतास. ते तुझे कोण आहेत? ते असले काय गेले काय, तुला काय फरक पडतोय? बस बस झालं. तोंड बंद ठेव स्वतःच. खूप बोललीस. किती बोलणार आहेस त्याला? किती राग राग करणार आहेस त्याचा? किती आरोप करणार आहेस त्याच्यावर? तो निमूटपणे तुझं सगळं बोलणं ऐकून घेतोय म्हणून तोंडाला येईल ते बोलत सुटली आहेस. आता एक शब्दही बोलायचा नाहीये त्याला, कारण त्याची काही चूक नाहीये यात. काय? त्याची काहीच चूक नाहीये? एवढं सगळं घडून सुद्धा त्याची काहीच चूक नाहीये? नाही, कारण त्या दिवशी त्याच्यामुळे. तू नको बाजू घेऊस माझी. हो मारे तिला. नको नको बाजू घेऊस, नको भांडूस तिच्याशी. माझी चूक आहे आणि आय एम सॉरी अबाउट इट. रे आय एम सॉरी, आय एम लिटरली सॉरी. स्वीटू, मी खूप चुकलो, मला माफ कर. दादा, मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आयुष्यात. मी चुकलो. आय लीव यू अलोन. ओके, काय झाले तुला? काय झाले? का वागतेस तू अशी? काय बडबडतेस तू? समोरच्याला समजून घेणं हे संस्कार आहेत आपले. समोरच्याला माफ करणं ही शिकवण आहे आपली स्वीटू. त्याच्यावरच्या रागापोटी हे सगळं विसरून गेलीस तू. तुझ्यावरचा सगळा राग, सगळी चिडचिड तो सहन करतोय मुकाट्यानं. अजून किती त्रास देणार आहेस त्याला? हे बघ, जे झालं ते वाईट झालं. ते व्हायला नको होतं स्वीटू, पण ते होऊन गेलंय हे मी तुला 1000 वेळा सांगितलंय. त्यानंतर पण खूप काही होऊन गेलंय, तरी तू तेच तेच किती दिवस धरून बसणार आहेस? तू माफ केलंयस ना त्याला? मग मी केलं नाही केलं इथे कोणाला काय फरक पडतो? मी त्याच्यावर राग धरलाय याचा तुला त्रास होतोय, पण हा सगळा रागराग करताना माझी किती घुसमट होते, मला किती त्रास होतोय हे कोणालाच दिसत नाहीये. तसं नाही, तसंच आहे, तसंच आहे, मला कळलंय. सॉरी, तुमच्या मुलाला माझ्यामुळे त्रास झाला. सॉरी, माझ्यामुळे भाजलं ना त्याला. मी त्याला औषध लावते, तुम्ही काळजी नका करू. ऐक ना स्वीटू, सांगा ना तिला. ऐक ना, तुम्ही नका काळजी करू. तू ऐक ना स्वीटू.
स्वीटू चुके मला नको आहेत. माझ्यामुळे भाजलाय ना. स्वीटू दुखतंय, त्रास होतोय, जळतंय ना. माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला आवडणार नाही. नको नको इट्स ओके. तूप लावलंय आता बरं वाटत. थँक्स. शरीराला झालेली जखम दिसते, त्याच्यावर फुंकर घालता येते, त्याला मलम लावता येतं. मनाला झालेल्या जखमेचं काय? तिथं दिसतही नाही आणि तिच्यावर मलमही लावता येत नाही. नलू शांत हो तू आधी. ओमच्या नशिबात काय लिहून ठेवलंय ना देवच. स्वीटूला सत्य कळावं तेही असं. ओम लग्नातून निघून गेला म्हणून तुम्ही जीव द्यायला गेला तसं वाटतंय तिला, पण तसं नाहीये. माहितीये ना आपल्याला. तुम्ही लग्नातून निघून गेलात आणि म्हणून ओम तुमच्या मागे आला. त्याच्यामुळे जीव वाचलाय तुमचा. तिला माहिती नाहीये. तिला जेव्हा सत्य कळेल ना तेव्हा कशी वागते ती पाहिलत ना तुम्ही. सगळं बघतोय, सगळं पाहतोय, पण तू जरा शांत हो ना. कशी शांत होऊ मी? रागाच्या भरात तिचं जे काही चाललंय ना, जसं बोलते ना ती त्याला, सत्य कळल्यावर ती स्वतःला तरी माफ करू शकेल का? समजवा ना तुम्ही तिला. तुमचं ऐकते ना ती. पण अब पुरे झालं. पण जेव्हा दुसऱ्याचा राग करतो ना, त्याचा सगळ्यात जास्त त्रास आपल्याला होतो. तिला त्रास होतो या सगळ्याचा, हे तिला कळत नाहीये. नलू हे सगळं कळतंय मला, सगळं कळतंय. अहो तुम्हाला कळतंय, मग थांबवा ना तिला. भास्कर म्हणावं. मला ओमची काळजी वाटते म्हणून नाही, त्याची काळजी मला आहेच, पण मला सगळ्यात जास्त काळजी स्वीटूची वाटते. ती जे काही बोलते ना ते चुकीच आहे. तिला नाही माहित. आपल्याला माहिती आहे ना सत्य काय आहे ते. जेव्हा सत्य कळेल ना तेव्हा ती स्वतःला नाही माफ करू शकणार. स्वतःच्या नजरेतच पडेल ती. इथे आलं कसं हो? कोणी लिहिलंय? यार क्या करने गए थे और क्या हो गया यार? आधी जे होतं ना ते बरं होतं म्हणायची पाळी आली आता. आता काय करायचं? कुछ नहीं, जो हो गया बहुत हो गया यार. अभी और सच बताने की कोशिश नहीं करेंगे उन्हें.
तू इथे काय करतीस? काय काय चाललंय काय? त्याला भाजलाय म्हणून तूप लावत होते. तू पण कमाल करतेस हा बायको. नाही, त्या दिवशी तुझ्या हाताला भाजलं, पुरणपोळी करायला गेली तेव्हा यांनी मलम लावून दिलं. आता यांना भाजलं म्हणून तू तूप लावून देतेस. मस्त. असंच चालू राहणार आहे का? चटका चटका, भाजलं भाजलं, असंच खेळत बसणार आहात का आयुष्यभर? असं काही नाहीये मोहित. तुम्ही इथे काय करताय? मी इथे काय करतो म्हणजे? माझ्या बायकोचं माहेर आहे, या चाळीचा जावई आहे मी इथे नाही येऊ शकत का? असं अचानक नाही येऊ शकत का? मी बायकोला भेटायला नाही येऊ शकत का? चल घरी घेऊन चल. आणि ही जी काय तुझी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी ना, ही बंद कर. घरी चल. नवऱ्याला काहीतरी खायला, चहा नाश्ता देशील की नाही? चल. चल. सर, हे घ्या तूप आणि बसा लावत. चल.